Welcome back, guys, to the next point of the first chapter, that is rotational dynamics, and the new point is kinetic energy of rotating body. या सेक्शनमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट टर्म बघायची आहे, त्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत, 1-2-3 लेक्चर नंतर, कारण ह्याच्यात अजून 2 पॉईंट्स बघायचे आहेत. ते नंतर बघणार आहोत आपण काय टर्म आहे ती. बट अगोदर पहिले कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इक्वेशन काय ते बघूया. कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियरली मुव्हिंग बॉडी आपल्याला माहिती आहे, दॅट इज 1/2 mv². तेच आता आपल्याला इक्वेशन बघायचं आहे. जी बॉडी रोटेट होत असेल त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल. सो इथे मी डिस्क्रिप्शन दिलं आहे, मी जास्ती डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जात नाही. जे पॉईंट्स इम्पॉर्टंट लागणार आहेत ते मी सांगतोय, मी सगळेच सांगणार आहे, फक्त मी काही ते रीड करून दाखवत नाही आहे. सो एक आपण बॉडी घेतलेली आहे, ओके, रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी म्हणजे याच्यावरती फोर्स आपल्याला केल्यानंतर शेप अँड साईज चेंज होत नाही, म्हणजे मॉलिक्युलमधला डिस्टन्स किंवा पार्टिकलमधला डिस्टन्स चेंज होणार नाही, त्याला आपण काय बोलतो, रिजिड बॉडी. सो त्या बॉडीचं मास किती आहे, कॅपिटल M आहे, आणि ती कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने रोटेट होते. इथला सिम्बॉल आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात कसा ठेवायचा, तो चेंज पण कसा होतो, कुठे होतो ते पण आपल्याला नंतर बघून सांगणार आहे मी. सो ओमेगा ही त्याची कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी आहे, त्यामुळे सगळ्या पार्टिकलची किंवा सगळ्या पार्टिकलने कव्हर केलेला अँगल, ओके, इन टाइम टी, तो ॲक्सिस पासून किती लांब असेल तरी तो सेमच असणार आहे. सो देअरफॉर अँग्युलर वेलॉसिटी सगळ्यांची काय आहे, सेम आहे, आणि ती बॉडी रोटेट होते. हा जो ॲक्सिस दिलाय हा बॉडीमधून पास होते, त्याच्या अराउंड ती बॉडी काय होते, रोटेट होते. सो तो ॲक्सिस पास होतोय ॲट पॉईंट O. क्लिअर आहे. ही 3D शेपची रिजिड बॉडी तुम्ही कन्सिडर करू शकता, कुठली त्याच्यामध्ये बॉडी तुम्हाला कन्सिडर करता येईल. सो आपण काय केलंय, त्या बॉडीवरती n नंबर ऑफ पार्टिकल, म्हणजे ती बॉडी जी आहे ते n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे, आणि त्या प्रत्येक पार्टिकलचं मास आहे किती आहे, तर m1 m2 अप टू डॉट डॉट mn आहे. इथे तुम्ही mn लेबल करायला पाहिजे. क्लिअर आहे. तुम्ही हा पेन कन्सिडर केला तरी चालेल. क्लिअर आहे. रिजिड बॉडी आहे, त्याला रॅन्डम कुठलाही शेप असेल, जर ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून पास होत असेल, क्लिअर आहे, तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ बॉडीज असतील. क्लिअर आहे. त्यातली समजा इथे एक बॉडी असेल जसं मास, किंवा पार्टिकल असेल जसं मास m1 असेल, तर ते m1 मास इथल्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्सवरती अवेलेबल आहे. क्लिअर आहे. सो m1 परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 पासून ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून आहे, m2 परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, r2 ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, आणि mn किती असेल तर rn डिस्टन्स वरती असणार आहे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या O सेंटर पासून किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. सो आता मेन जेवढं आपलं डिस्क्रिप्शन आहे ते आपण मेन्शन केलंय. हा पार्ट असणार आहे तो कॉमन पार्ट असेल. पुढच्या आपल्याला अजून 2 पॉईंट जे बघायचे, म्हणजेच काय, एक तर बॉडीचा मास कॅपिटल M, फक्त ही टर्म आहे ती चेंज होते, कुठे कधी चेंज होते नंतर सांगेन. त्याचे पार्टिकलचं मास असणार आहे m1 m2 डॉट डॉट mn, डिस्टन्स काय असेल r1 r2 अप टू डॉट डॉट rn. ह्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रत्येक टर्म आहे ती चेंज होणार. ती कशी चेंज होणार ती बघा. आता बॉडी अँग्युलर वेलॉसिटी परफॉर्म करते, राईट. सो आणि सगळ्यांची अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट एकच आहे, बट प्रत्येक पार्टिकल डिफरंट डिस्टन्सवरती सिच्युएटेड आहे. क्लिअर आहे. r1 वेगळं असेल, r2 वेगळं असेल, rn वेगळं असणार आहे. इथे दाखवताना कदाचित सेम दिसेल, पण ते असणार आहेत वेगवेगळे. त्यामुळे लिनियर वेलॉसिटी प्रत्येकाची वेगवेगळी असेल, कारण v चा फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल्स टू r ओमेगा. सो या केसमध्ये ओमेगा जरी सगळ्यांसाठी सेम असलं तरी प्रत्येकासाठी r जी डिस्टन्स आहे ते काय आहे, डिफरंट आहे, म्हणून प्रत्येकाची लिनियर वेलॉसिटी ही काय असेल, डिफरंट असेल. मग त्याची वेलॉसिटी जर पार्टिकल m1 असेल, त्याची लिनियर वेलॉसिटी इथे दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बाकी दिलं, मी ते काही रीड करत नाही, तुम्ही ते नंतर बघा. सो v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा. ओमेगाला फिक्स येणार नाही आहे, कारण ओमेगा सगळ्यांसाठी काय आहे, कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे. त्याच्यानंतर v2 असेल तर काय, r2 ओमेगा अप टू डॉट डॉट n नंबर ऑफ पार्टिकल्स पर्यंत काय असेल, vn इज इक्वल्स टू rn ओमेगा. सो आता आपल्याला त्याची लिनियर वेलॉसिटी मिळाली. लिनियर वेलॉसिटी आपल्याला त्याची कुठली काढता येईल, तर कायनेटिक एनर्जी आपल्याला काढता येईल. सो त्या प्रत्येक पार्टिकलचा मास m1 आहे, त्याची वेलॉसिटी v1 आहे, म्हणजे मास m1 आहे, वेलॉसिटी v1 आहे, त्याची आपल्याला कुठली एनर्जी काढता येणार आहे, कायनेटिक एनर्जी. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जीचा गिवन बाय E1 इज इक्वल्स टू 1/2 m1 v1². बट v1 ची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, r1 ओमेगा. सो काय केलं, r1 ओमेगाचा स्क्वेअर केलाय, तो स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळेल, 1/2 m1 r1² ओमेगा². आता ही जी कायनेटिक एनर्जी मिळाली ती कोणाची मिळाली,
फर्स्ट पार्टिकलची मिळाली. त्याचीच आपल्याला सेकंड पार्टिकलची काय लिहिता येईल, ते E2 इज इक्वल्स टू 1/2 m2 r2 ओमेगा स्क्वेअर. डायरेक्ट आपण लिहू शकतो. 1 ला रिप्लेस केलं 2 मध्ये, इथे पण 1 ला रिप्लेस केलं आपण 2 मध्ये. असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, म्हणून त्याच्यापर्यंत एनर्जी काय लिहिता येईल, En इज इक्वल्स टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता ही इंडिव्हिज्युअल पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळाली, बट आपल्याला कुठली एनर्जी काढायची आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणून सगळ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी आपण काय करूया, ऍड करूया, कारण बॉडी काय होते, होल बॉडी रोटेट होते ना. सो म्हणून आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी आपण कशी काढली, तर ER म्हणजे रोटेशनल. ओके, सो ER इज इक्वल्स टू E1 प्लस E2 प्लस अप टू डॉट डॉट EN. E1 ची व्हॅल्यू पुट केली 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. E2 ची व्हॅल्यू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अप टू डॉट डॉट EN ची व्हॅल्यू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. यांच्यामध्ये कॉमन टर्म कुठली आहे, तर 1/2 ओमेगा आणि दुसरं काय तर ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे. 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे. सो 1/2 लेफ्ट हँड साईडला म्हणून लेफ्ट हँड साईडला कॉमन घेतलं, ओमेगा राईट हँड साईडला म्हणून तर राईट हँड साईडला कॉमन घेतलं. असं काय करायची गरज नाही आहे, पण एक स्टँडर्ड फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. म्हणजे पहिला कॉन्स्टंट असेल 1/2 आणि मग एक टर्म आणि त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. सो म्हणून ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला अरेंज केलेलं आहे. सो 1/2 आणि ब्रॅकेटमध्ये टर्म काय मिळते बघा, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर टू डॉट डॉट mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. आता ह्याच्यामधले ह्या ज्या टर्म्स आहेत त्या ॲडिशनमध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे ॲडिशनच्या टर्म आपण जर कॉमन टर्म येत असतील सेम फॉर्मॅटमध्ये, ओके, मास आहे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, त्या टर्म्स रिपीट होतात, तर आपण त्याला समेशनच्या फॉर्ममध्ये रिप्लेस करू शकतो किंवा लिहू शकतो. सो 1/2 ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केला. ॲडिशन आहे म्हणजे सम आहे, त्याला आपण समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. सम आता ही स्टार्ट कुठून झाली आहे, 1 पासून कुठपर्यंत असणार आहे, n पर्यंत. सो I इज इक्वल्स टू 1 to n mi r स्क्वेअर इंटू काय आहे, ओमेगा स्क्वेअर. आता ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे त्याला आपण सिम्बॉल यूज केला I, आणि तो आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, ER इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि आयचा फॉर्म्युला काय आहे, समेशन फ्रॉम I इज इक्वल्स टू 1 to n mi r स्क्वेअर. आणि त्याला आपण काय बोलतोय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रोटेटिंग बॉडी. त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी का बोलायचं हे आपण नंतर बघणार आहोत. सध्यावरती फक्त एवढं इक्वेशन लक्षात ठेवा. सो हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन असेल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचं. कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियरली मुव्हिंग बॉडीचं इक्वेशन माहिती आहे 1/2 mv स्क्वेअर. तसं हे इक्वेशन आहे आपल्याला 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये मुवमेंट ओमेगा तर आपल्याला टर्म माहिती आहे, बट मुवमेंट ऑफ इनर्शिया I ही टर्म काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे, ते आपल्याला नंतर नक्कीच डिस्कस करायचं आहे. हे इक्वेशन आहे 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. डिराइव्ह द इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. हे पूर्ण इक्वेशन तुम्हाला इथपर्यंत हे सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यानंतर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये जो पॉईंट दिला आहे, कम्पॅरिझनचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया मेन्शन केला आहे. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजेच काय, की मुवमेंट ऑफ इनर्शिया ही एवढी इम्पॉर्टंट टर्म का आहे, त्याला इम्पॉर्टन्स एवढा का द्यायचा आहे, तो का द्यायचा आहे तो तुम्हाला नक्कीच कळेल नंतर इक्वेशनमध्ये. सध्या पहिले इक्वेशन आहे ते नीट समजून घ्या. Welcome back guys to the next point that is angular momentum of a rotating body. Already आपण 11th मध्ये linear momentum of a body ही concept बघितली होती, and it is given by P is equals to mv, right, or P bar is equals to mv bar, that is the product of mass and velocity. तसंच हे म्हणजे ट्रान्सलेशन मोशन और लिनियर मोशनमध्ये होतं. आता तसंच अँग्युलर मोशन किंवा रोटेटिंग मोशन असेल किंवा रोटेशनल मोशनमध्ये बॉडी असेल तर त्याचं जे मोमेंटम आहे त्याला आपण बोलतो अँग्युलर मोमेंटम. आणि त्याचा फॉर्म्युला सिम्पली दिला जातो L बार इज इक्वल्स टू R बार क्रॉस P बार. R बार ह्याला आपण बोलतो मुवमेंट आर्म आणि P बार असेल ते असणार आहे लिनियर मोमेंटम. P बारला आपण जसं लिनियर मोमेंटम बोलतो तसंच अँग्युलर मोमेंटमला मुवमेंट ऑफ अ लिनियर मोमेंटम पण बोललं जातं. ओके, सो त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय L इज इक्वल्स टू RP साइन थिटा, वेअर थिटा इज अँगल बिटवीन R बार अँड P बार. ओके, सो आता आपण आपल्या इक्वेशनकडे जाऊया काय आहे ते बघा. सो डायग्राम तीच आहे, डायग्राममध्ये काय फारसे चेंजेस नाही आहेत. जिथे V1 V2 V3 आपण अप टू डॉट डॉट VN पर्यंत वेलॉसिटी दाखवली आहे, तर आपण तिथे लिनियर मोमेंटम दाखवलेत P1 P2 अप टू डॉट डॉट PN पर्यंत. बाकी डिस्क्रिप्शन हे ॲज इट इज आहे, इवन ते V1 V2 V3 अप टू डॉट डॉट VN पर्यंत, म्हणजे लिनियर वेलॉसिटीपर्यंत इक्वेशन तेच आहे. मेन इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे L इज इक्वल्स टू RP साइन थिटा. आता ते यूज करायचं आपल्याला फर्स्ट बॉडीसाठी.
त्याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट पार्ट तो मी इथे दाखवतो डायग्राममध्ये. सो जर फर्स्ट बॉडीसाठी आपल्याला इक्वेशन यूज करायचं आहे अँग्युलर मोमेंटमचं, ते इक्वेशन तर काय आहे, L = RP sin θ. सो इथे आपण फर्स्ट बॉडीसाठी लिहितोय L1 = R1 P1 sin θ. थिटा अँगल कोणामधला असेल, R1 आणि P1 मधला. सो आता इथे बघा R1 आणि P1 अँगल किती आहे यांच्यामध्ये 90 डिग्री असणार आहे. सो इथे पण 90 डिग्री आहे, इथे पण आपल्याला किती मिळेल, 90 डिग्री मिळणार आहे. ओके, सो म्हणून आपण त्याला पुट केलं इथे sin 90 आपल्याला माहिती आहे 1. सो therefore we get R1 P1, बट P1 इज व्हॉट, लिनियर मोमेंटम विच इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. म्हणून त्याला आपण R1 तसंच ठेवलं, M1 लिहिलं इंटू V1 त्याला केलेलं आहे. बट V1चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे R1 ओमेगा. सो R1 तसंच ठेवलेलं आहे, M1 तसंच ठेवलेलं आहे, V1 ला पुट केलं आहे R1 ओमेगा. सो दॅट बिकम्स M1 आणि हा R1 चा स्क्वेअर झाला इंटू आपल्याला काय मिळणार आहे, ओमेगा. सो इक्वेशन काय मिळालं फायनल आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं M1 R1 स्क्वेअर ओमेगा. आता हे झालं आपल्याला विथ सफिक्स 1. तसंच L2 साठी इक्वेशन डायरेक्ट लिहिता येईल आपल्याला. सो M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू डॉट डॉट Ln = नंबर ऑफ पार्टिकल साठी Mn Rn स्क्वेअर ओमेगा. मग आता हे केल्यानंतर आपण हे इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम झालं. तसंच आपल्याला कोणाचं अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे, होल बॉडीसाठी काढायचं आहे. सो टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज गिवन बाय L = L1 + L2 + अप टू डॉट डॉट मगाशी जे आपण कायनेटिक एनर्जीला केलं तोच फॉर्मॅट आहे. सो बघा इक्वेशन काय मिळेल, M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट डॉट Mn Rn स्क्वेअर ओमेगा. कॉमन पार्ट आपण त्याच्यातला काढून घेतला, ओमेगा कॉमन होता त्याला आपण सेपरेट ठेवला राईट साईडला कॉमन. ब्रॅकेटमध्ये जी टर्म येते ती आपल्याला ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आहे, एकच फॉर्मॅट आहे म्हणून आपण त्याला समेशनमध्ये रिप्लेस करून टाकलंय. सो समेशन फ्रॉम I = 1 to n mi Ri स्क्वेअर. फॉर्मॅट बघा, M मास आहे, R हे डिस्टन्स आहे, त्याचा स्क्वेअर झालाय म्हणून कॉमन सफिक्स आपण यूज केलाय I इंटू ओमेगा. आणि ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मला आपण काय बोलतो, दॅट इज capital I, that is called as a moment of inertia of a rotating body. So त्याच्यातून आपल्याला हे इक्वेशन मिळालंय अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी अँड दॅट इज इक्वल्स टू L = I ओमेगा. जसं आपण मगाशी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी कम्पेअर केलं होतं, कायनेटिक एनर्जी रोटेटिंग बॉडी आपल्याला मिळालं होतं इक्वेशन 1/2 I ओमेगा स्क्वेअर आणि ते आपण कम्पेअर केलं होतं 1/2 mv स्क्वेअर. ते एक जस्ट इक्वेशनली कम्पॅरिझन सांगितली होती, त्याच्यातलं डिटेल एक्सप्लेनेशन काय ते आपल्याला पुढे बघायचं आहे. सिमिलरली इथे पण आपण इक्वेशन अँग्युलर मोमेंटमचं काय बघतोय, L = I ओमेगा. तसंच लिनियर मोमेंटमचं इक्वेशन आपल्याला काय मिळतं, P = mv. याची सुद्धा कंपॅरिझन बघायची आणि त्याच्यावरनं आपल्याला त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया I एवढा इम्पॉर्टंट का आहे ते आपल्याला पुढे नंतर डिस्कस करायचं आहे. आता एक पार्ट याच्यामधला अजून सांगायचा आहे की जो मगाशी सांगितला होता शॉर्टमध्ये, आता जर आठवत असेल त्या डायग्राममध्ये ह्या डायग्राममध्ये काय चेंजेस केले नाही आहेत, फक्त V1 V2 Vn ला रिप्लेस केलं P1 P2 Pn. आणि अँगल आता तिकडे पण 90 होता पण त्याची गरज लागली नाही, या केसमध्ये 90 आपण दाखवलाय. तिथे इक्वेशन होतं 1/2 I ओमेगा स्क्वेअर, एंडला टर्म होती ओमेगा म्हणून इथे लक्षात ठेवण्यासाठी मेथड सांगतोय मी, ओमेगा होती म्हणून बॉडीची इथे पण कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे, ओमेगा असणार आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला बघा एंडला टर्म आपल्याला कुठली मिळते, ओमेगा मिळते. सो म्हणून इथे पण बॉडीची कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे, ओमेगा असणार आहे. ओके, ही लक्षात ठेवण्यासाठी मेथड सांगितलेली आहे. पुढे थोडंसं चेंजेस होणार आहे त्या डायग्राममध्ये. ओके, बट इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा फॉर्मॅट हाच आहे. स्टार्टिंगचा पार्ट इवन लिनियर वेलॉसिटी पर्यंत आपल्याला काय मिळेल, अगेन सेमच मिळणार आहे. ओके, सो गाईज आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय, दॅट इज टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. सो टॉर्क म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोटेशनल फोर्स और रोटेटिंग फोर्स. सो या केसमध्ये आपण टॉर्क जो फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, विच इज गिवन बाय टॉ बार इज इक्वल्स टू R बार क्रॉस F बार. 11 मध्ये आपण बघितला होता आणि त्याचं इक्वेशन मॅग्नेट आपल्याला काय मिळतं, टॉ इज इक्वल्स टू RF sin θ where θ is angle between R and F. आता बॅक टू द इक्वेशन बघा, आपल्याला डायग्राममध्ये त्याच टर्म्स आहेत, जास्ती काही चेंजेस केले नाहीत. दोनच मेजर चेंजेस आहेत त्याच्यामध्ये, एक P1 P2 अप टू डॉट डॉट Pn जे आपण लिनियर
मोमेंटमच्या केसमध्ये घेतलं होतं आणि त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जीच्या केसमध्ये आपण V1 V2 Vn घेतलं होतं. तेच आपण आता टॉर्कच्या केसमध्ये काय घेतलं F1 F2 डॉट डॉट Fn पर्यंत घेतलेलं आहे. आणि कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी दाखवता आपण कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा मेन्शन केलेलं आहे. ओके, सो ते आपण थिअरीमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. आता जर कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन असेल तर आपल्याला त्याचे लिनियर ऍक्सिलरेशन्स काय आहेत ते फाइंड आउट करायला लागतील डिफरंट, कारण ते डिफरंट डिस्टन्सवरती आहे किंवा डिफरंट रेडियावरती आहे. सो आपल्याला तिथे V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगाच्या इन्स्टेड आपण काय घेतलं A1 इज इक्वल्स टू R1 अल्फा, अल्फाला सफिक्स येणार नाहीये, A2 इज इक्वल्स टू R2 अल्फा अप टू डॉट डॉट AN इज इक्वल्स टू RN अल्फा पर्यंत आपल्याला इक्वेशन मिळेल. सो त्याच्यानंतर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी ह्याचं इक्वेशन सॉल्व्ह केलंय. फर्स्ट बॉडीसाठी काय मिळेल, τ1 इज इक्वल्स टू R1 F1 साइन थिटा, इथे दिलेलं आहे आपण इक्वेशन. आणि थिटा कोणामधला अँगल असेल R1 आणि F1. अगेन R1 आणि F1 मधला अँगल किती आहे 90. So sin 90 is 1 again, so we get R1 F1. But न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे, फोर्स ऑफ आम्हाला काय मास इंटू ऍक्सलरेशन, त्यालाच आपण लिहिलेलं आहे R1 इंटू M1 A1. F1 ची लिहिलेली आहे M1 A1. त्यातला A1 म्हणजे आपण वरती मेन्शन केलं आहे R1 अल्फा, तो इथे पुट केला आपण R1 अल्फा. M1 तसाच दिला, R1 चा स्क्वेअर केला आणि अल्फा मेन्शन केला आहे. सो M1 R1 स्क्वेअर अल्फा हे आपल्याला मिळालं τ1 चे इक्वेशन. तसंच τ2 साठी आपण इक्वेशन आता डायरेक्ट सफिक्स रिप्लेस करून यूज केलंय. τ1 चे इथे 2 केलं, इथे पण 1 चे इथे 2 केलंय. सो M2 R2 स्क्वेअर अल्फा अप टू डॉट डॉट τn चे इक्वेशन आपल्याला काय मिळेल इज इक्वल्स टू Mn Rn स्क्वेअर अल्फा. सो आता आपल्याला बॉडीवरचा टोटल टॉर्क किती ऍक्ट होतोय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो टोटल टॉर्कसाठी इक्वेशन आहे τ इज इक्वल्स टू τ1 प्लस τ2 अप टू डॉट डॉट τn. सो सगळ्या τ1 τ2 टॉप टू τn च्या व्हॅल्यूज दिल्यात. कॉमन टॉप आपल्याला कुठली मिळते, अल्फा कॉमन मिळते. सो अल्फा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलंय आणि ब्रॅकेटमध्ये टर्म काय लिहिले आपण M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू डॉट डॉट Mn Rn स्क्वेअर. आणि त्याला आपण समेशनच्या फॉर्ममध्ये दिलं कारण सेम फॉर्मॅट आहे. सो इज इक्वल्स τ इज इक्वल्स टू समेशन I इज इक्वल्स टू 1 to n MI स्क्वेअर इंटू अल्फा दॅट इज इक्वल्स टू I अल्फा. आता मी पुन्हा एकदा सांगतो की कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन रोटेटिंग बॉडीचं घेताना आपण त्याला कम्पेअर केलं होतं Ke इज इक्वल्स टू 1/2 mv स्क्वेअर कम्पेअर केलं होतं 1/2 I ओमेगा स्क्वेअर सोबत. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन घेतलं होतं L इज इक्वल्स टू I ओमेगा कम्पेअर केलं होतं P इज इक्वल्स टू mv सोबत. तसंच टॉचं इक्वेशन τ इज इक्वल्स टू I अल्फा कम्पेअर करायचं आपल्याला F इज इक्वल्स टू ma सोबत. आणि ह्या 3 इक्वेशनच्या कम्पॅरिझनवरून म्हणजे एकावरनं सांगता येईल, बट 3 इक्वेशनच्या कम्पॅरिझनवरून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया टर्म काय आहे आणि प्लस त्याचा सिग्निफिकन्स काय आहे ते पण आपल्याला या पुढच्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन, अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन आणि टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडीचं इक्वेशन हे तिन्ही इक्वेशन 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. ॲट अ टाइम तिन्ही येणार नाही आहेत, कुठला तरी एक आहे तो नक्की विचारला जाऊ शकतो. सो डिस्क्रिप्शन आणि इक्वेशन आहे ते इथे मी मेन्शन केलेलं आहे.